Hello everyone. In this class we are going to start with Pillars of Democracy, that is 1.4 in your course book, Pillars of Democracy. Okay, understanding the meaning of the title. What is democracy? Democracy is a government of the people, by the people, for the people. That means what? सरकार जे लोकांचे लोकासाठी आणि लोकांनी बनवलेलं असतं त्याला डेमोक्रेसी म्हणतात. जसं आपला देश भारत, इट्स अ डेमोक्रेसी. Okay, because we vote and we select our representative amongst the people and they run the government. ते लोक गव्हर्नमेंट रन करतात. दॅट इज डेमोक्रेटिक सिस्टम. सो आवर कंट्री इज अ डेमोक्रेटिक कंट्री. तर पिलर्स काय आहेत एखाद्या डेमोक्रेटिक कंट्रीचे, एखाद्या डेमोक्रेसीचे काय पिलर्स आहेत, कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती ही डेमोक्रेसी स्टँड होते. ओके, तर त्या बाबतीत हा टेक्स्ट आहे. आणि जेव्हा आपण डेमोक्रेसी म्हणतो तेव्हा ऑब्वियसली डेमोक्रेसी किंवा कुठल्याही देशाचं जे सरकार आहे ते रन जे होतं त्याचं एक रूल बुक असतं, ते म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, घटना ज्याला म्हणतात. तर मग घटनेचे शिल्पकार कोण? डॉक्टर बी आर आंबेडकर. ओके, तर त्यांनी हे टेक्स्ट लिहिलेलं आहे. तर ते आपण आज शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपल्या टेक्स्टमध्ये काय दिलेले आहेत? आईस ब्रेकर्स दिलेले आहेत. आईस ब्रेकर्स म्हणजे काय असतात? एक शब्दच जर आईस ब्रेकर्स असा, आईस ब्रेक करणं म्हणजे काय नेमकं? आईस ब्रेक करणं म्हणजे समजा आपण डिस्कशन करायला बसलो आहे आणि कोणी बोलतच नाही आहे, समबडी हू इनिशिएट्स, जो कोणी सुरुवात करतो डिस्कशनला म्हणजे तो काय करतोय? तो आईस ब्रेक करतोय. तर ही आपल्या टेक्स्टच्या अगोदरची एक सुरुवात आहे. ओके, हे आईस ब्रेकर्स आहेत ज्यातलं डिस्कशन आपल्याला कुठं घेऊन जाणार आहेत? तर आपल्या टेक्स्टकडे घेऊन जाणार आहेत. सो व्हॉट आर दी आईस ब्रेकर्स हिअर? डिस्कस विथ युअर पार्टनर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. असं म्हटलं आहे. पहिलं, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. ठीक आहे, गव्हर्नमेंट असं ऑफ द पीपल, बाय द पीपल, लोकांचं, लोकांसाठीचं. ओके, गव्हर्नमेंट जे आहे ते कधीच पेरिश होणार नाही फ्रॉम द अर्थ. अर्थमधून कधी पेरिश होणार नाही. पेरिश होणं म्हणजे डिस्ट्रॉय होणं, संपणं, कधी नष्ट होणार नाही. द फेमस स्टेटमेंट इज मेड बाय, ही स्टेटमेंट कोण केली आहे? तर आन्सर इज अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन वन्स सेड दॅट, अमेरिकन प्रेसिडेंट पास्ट. सिस्टम वेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय पीपल इज कॉल्ड. ओके, पुन्हा काय जे डिस्कशन आपण केलं होतं पहिल्याच आईस ब्रेकरमध्ये की गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल म्हणजेच काय? अ सिस्टम वेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय पीपल इज कॉल्ड. मग सांगता येईल का यामध्ये काय असणार आहे? ऑब्वियसली काय? डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे अ सिस्टम वेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय पीपल. त्यानंतर तिसरं आहे डेमोक्रेटिक कंट्री इज गवर्न्ड बाय इट्स. डेमोक्रेटिक कंट्री इज गवर्न्ड बाय इट्स. हू गवर्न्स अ डेमोक्रेटिक कंट्री? डेमोक्रेटिक कंट्रीला कोण चालवतं? मिलिटरी चालवते का? पोलीस चालवतात का? पॉलिटिशियन्स चालवतात का? कॉन्स्टिट्यूशन. तर ऑब्वियसली कुठल्याही डेमोक्रेसीचा कणा काय आहे, बेस काय आहे? तर कॉन्स्टिट्यूशन असतं. त्यामुळं इट्स द कॉन्स्टिट्यूशन विच रन्स द कंट्री. कॉन्स्टिट्यूशनपेक्षा कुणीही मोठं नाही. प्राईम मिनिस्टर नाही, प्रेसिडेंट नाही, पॉलिटिशियन्स नाहीत, मिलिटरी नाही, पोलीस नाही. कॉन्स्टिट्यूशन हे एक रूल बुक असतं ज्याच्या आधारे एखादा देश चालत असतो. जसं आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, जी घटना आहे, ओके, त्याच्यावरती आपला देश चालतो. Okay, next one is the trinity of democracy comprises three principles. Complete the web and show the trinity of democracy. तीन मुख्य मुद्दे जे डेमोक्रेसीचे आहेत ते विचारले गेलेत. तर ते कुठले आहेत? तर इट इज लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. आता लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी काय आहे त्याच्याबद्दलचं डिस्कशन पुढं दिलेलंच आहे. ठीक आहे, म्हणजे हे मॅच द फॉलोइंगचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये अगोदर तर आपल्याला मॅच करायचं ते, आणि तिथंच आपल्याला मिनिंग पण कळून जाईल लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी म्हणजे काय ते. कॉन्स्टिट्यूशन. न कॉन्स्टिट्यूशनसाठी कुठलं येईल इथं मॅच द फॉलोइंगमधलं? इट इज अन ॲग्रिगेट ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑर इस्टॅब्लिश्ड प्रेसिडेंट्स दॅट कॉन्स्टिट्यूट द लीगल बेसिस ऑफ अ पॉलिटी, ऑर्गनायझेशन ऑर अदर टाईप ऑफ एंटिटी अँड कॉमनली डिटरमाइन हाऊ दॅट एंटिटी इज इज टू बी गवर्न्ड. कसं एखादं ऑर्गनायझेशन, एखादा देश, एखादी सिस्टीम
चालवायची त्याच्याबद्दलचे जे नियमावली असते ती एका पुस्तकात असती आणि त्या पुस्तकाला काय म्हणतात तर कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. त्या रूल बुकला काय म्हटलं जातं तर कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. त्यानंतर लिबर्टी. लिबर्टी म्हणजे फ्रीडम आहे. इट इज द फ्रीडम टू गो वेर यू वॉन्ट, what you want to do. Okay, do what you want, that is liberty. Equality काय? It is state of being equal, especially in status, rights or opportunities. आणि फ्रॅटर्निटी काय? इट इज सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड म्हणजे बंधुभाव. फ्रॅटर्निटी बंधुभाव, इक्वॅलिटी समानता, लिबर्टी स्वातंत्र्य, आणि कॉन्स्टिट्यूशन इट्स अ काइंड ऑफ रूल बुक वेअर it is written how an organization or a country or a system should run. Now, pillars form a support of concrete buildings. Metaphorically speaking, a strong nation too depends on strong pillars. पिलर्स जे असतात, एखादी बिल्डिंग जर बांधायची असेल आपल्याला तर त्याला पिलर्स जे असतात ते मजबूती देतात, ते एक फाउंडेशन तयार करतात, पाया तयार करतात कुठल्याही बिल्डिंगचा. ओके, तर मेटाफॉरिकली स्पीकिंग म्हणजे काय? एक इम्प्लाइड कंपॅरिझन जर केलं आपण, मेटाफर ही एक फिगर ऑफ स्पीच आहे. यू माइट हॅव लर्न टिल इन युअर 10th स्टँडर्ड ऑल्सो, वेअर देर इज इम्प्लाइड कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स. ओके, ज्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये इम्प्लाइड कंपॅरिझन असतं, म्हणजे दोन्ही गोष्टी आपण एकच आहेत असं कन्सिडर करून बोलतो. दॅट इज मेटाफर. तर मेटाफॉरिकली स्पीकिंग अ स्ट्रॉंग नेशन टू डिपेंड्स ऑन स्ट्रॉंग पिलर्स. मेटाफॉरिकली जर बोलायचं झालं तर एखादा देश जो आहे, जसं आता इथं बिल्डिंग आणि देशाचं मेटाफर वापरलं गेलं, बरोबर आहे. तर मग पिलर्स जसे एखाद्या कॉन्क्रीट बिल्डिंगला सपोर्ट करतात, एक मजबूती देतात, पाया देतात, तसंच एखाद्या देशाला स्ट्रॉंग नेशन बनवण्यासाठी देशाला कुठले असे पिलर्स आहेत. Okay, discuss with your partner and explain the pillars of democratic nation. Make a list of obstacles म्हणजे अडथळे, that are a threat म्हणजे ज्या गोष्टीची भीती आहे, to the progress of a nation. आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत, पिलर्स आहेत जे एखाद्या नेशनला स्ट्रॉंग बनवतात, आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या थ्रेट आहेत, ठीक आहे, ज्या काय करणार आहेत, प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत एखाद्या देशाला स्ट्रॉंग बनण्यापासून. तर ते दोन्ही आपल्याला डिस्कस करायला सांगितले. तर जर सुरुवातीला आपण पिलर्सबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या डेमोक्रेटिक नेशनचे पिलर्स काय असतील, तर हे जे वरती दिलेले आहेत हेच सगळे पिलर्स आहेत डेमोक्रेटिक नेशनचे. कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे, ज्याला सगळ्यांनी मानलं पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनपेक्षा मोठं कोणीही नाही. ओके, अगदी कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात काही पंतप्रधानाला किंवा प्रेसिडेंटला सुद्धा करता येत नाही. कॉन्स्टिट्यूशनपेक्षा मोठं कुणीच नाही. त्यानंतर लिबर्टी आहे, लोकांना लिबर्टी असली पाहिजे, इक्वॅलिटी असली पाहिजे, फ्रॅटर्निटी असली पाहिजे. ओके, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करतात, एखाद्या नेशनला स्ट्रॉंग बनवण्यामध्ये मदत करतात. प्लस पिलर्समध्ये आपल्या देशाचे जो चौथा स्तंभ मानला जातो, ठीक आहे, जर्नलिझम जे आहे, पत्रकारिता, हे सुद्धा एक पिलरच आहे जे लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचवण्याचं काम सिन्सिअरली करत असतं. जे काही चांगलं वाईट देशामध्ये घडत आहे, जो कोणी चांगलं वाईट करत आहे ते सगळं आपल्यापर्यंत पोचवणं, लोकांना त्या गोष्टी कळणं, हे जबाबदारी कुणाची असते तर पत्रकारांची असते. ओके, तर मग हे सगळे पिलर्स आहेत, ज्या गोष्टी आहेत जे एखाद्या नेशनला स्ट्रॉंग बनवतात. आता कुठले ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात एखाद्या नेशनच्या प्रोग्रेसमध्ये? डिस्क्रिमिनेशन आलं. ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जर तुम्ही वागत गेलात तर ते सगळेच काय होणार आहेत, डिस्क्रिमिनेशन आहे. लॉ जो असतो तो प्रत्येकासाठी समान असतो. जर तुम्ही मग कुठल्या तरी श्रीमंत माणसाला सोडून देत असाल, गरीब माणसाला अडकवत असाल, तर मग ते काय झालं, हे इक्वॅलिटी नाही झाली. ओके, तर मग हे डिस्क्रिमिनेशन, गरीब श्रीमंत किंवा जातीनिहाय जे डिस्क्रिमिनेशन होतं, ठीक आहे, तर हे सगळं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्याही नेशनच्या प्रोग्रेसला प्रॉब्लेम क्रिएट करतात किंवा ऑब्स्टॅकल निर्माण करतात. आणखीन कुठले मुद्दे आहेत जे एखाद्या नेशनच्या प्रोग्रेसमध्ये अडथळे निर्माण करू शकतात? करप्शन आहे. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या अडथळे निर्माण करतात, आणि ह्या काही गोष्टी ज्या आपण डिस्कस केल्या त्या एखाद्या नेशनला स्ट्रॉंग बनवतात. त्यानंतर पुढं आपण जाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लेखक आहेत ह्या टेक्स्टचे, तर त्यांच्याबद्दल आपण डिस्कशन करतो आहे. वॉज बॉर्न ऑन 14th April 1891 इन द टाउन अँड मिलिटरी कॅन्टॉनमेंट ऑफ महाओ, नाव डॉक्टर आंबेडकर नगर.
मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला 14 एप्रिल 1891ला. महाओ मध्य प्रदेशमध्ये असलेलं. महाओ अगोदर त्याचं नाव होतं त्या गावाचं, नंतर आता डॉक्टर आंबेडकर नगर या नावाने ओळखलं जातं, जे मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. He got his degree from Elphinstone College, Mumbai. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA, and London School of Economics. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India. भारताची घटना लिहिण्याचं सगळ्यात मोठं टास्क जे होतं तर ते कोणाला देण्यात आलं होतं? डॉक्टर आंबेडकर यांना. ती जी कमिटी होती काही लोकांची ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, त्या कमिटीचे चेअरमन होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो कॅपॅसिटी ऑफ चेअरमन, इन द कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी, ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट केलं, बनवलं, तर त्या कमिटीचे चेअरमन होते. ही वॉज अवॉर्डेड दी भारतरत्न, सर्वात मोठं अवॉर्ड आपल्या देशातलं मानलं जाणारं भारतरत्न त्यांना अवॉर्ड करण्यात आलं पॉस्ट्युमसली. पॉस्ट्युमसली म्हणजे आफ्टर हिज डेथ, मरणोपरांत ज्याला म्हटलं जातं. फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री. ज्या डेडिकेशननी जे समर्पण त्यांनी केलं देशासाठी, तर त्यासाठी आणि देशाच्या भल्यासाठी जे काही काम केलं त्यांनी, तर त्या कामाची एक पावती म्हणून त्यांना भारतरत्न देण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यभर लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी या गोष्टींवरती जास्त भर दिला आणि त्या गोष्टींना त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं आहे. अकॉर्डिंग टू हिम दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. त्यांच्या मते हे जे प्रिन्सिपल्स आहेत, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, तर दीज आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल टू मेक आवर नेशन स्ट्रॉंग. आपल्या देशाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे मदत करणारे आहेत. अकॉर्डिंग टू हिम दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. ही इज ऑफ द व्ह्यू दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन. त्यांच्या मते हिरो वर्शिप करणं म्हणजे काय, की एखादा जो नेता आहे त्याला अगदी देव करून टाकणं आणि तो जे करेल ते सगळंच मान्य करणं, सगळं बरोबरच आहे, तो करतोय म्हणजे बरोबरच आहे, असा ज्या दिवशी लोकांनी विश्वास एखाद्या माणसावरती टाकला, हे गव्हर्नमेंट आहे, लोकांचं गव्हर्नमेंट आहे, बरोबर आहे का? एखादा माणूस जरी समजा त्याच्या चांगल्या कामाने त्या पोझिशनपर्यंत पोचला, तर मग आपण त्याला लगेच देव मानण्याची गरज नाही. तो फक्त आपण निवडून दिलं म्हणून आपलं काम करण्यासाठी आपण त्याला तिथं नेमलेलं आहे. त्याला लगेच देव करून ठेवण्याची गरज नाही, कारण की तसं जर आपण केलं तर मग काय होतं, की तो माणूस कालांतराने मग त्याला वाटायला लागतं की आपण जे करू तेच बरोबर आहे आणि तशाच पद्धतीने वागत जातो आणि मग काय होतं तर देशाचं वाटोळं होतं. शुअर रोड टू डिग्रेडेशन असं म्हणतात डॉक्टर आंबेडकर. तर हिरो वर्शिप जे आहे, एखाद्यालाच खूप अति महत्त्व देणं, हिरो वर्शिप करणं, देव मानणं वगैरे, त्याची भक्ती सुरू करणं, तर हे सगळं याच्यामुळं काय होतं, मग त्या माणसामध्ये परिवर्तन होतं, त्याच्या ॲटिट्यूडमध्ये परिवर्तन होतं आणि त्यानंतर तो मनमानी करायला लागतो आणि त्यामुळं देशाचं वाटोळं होण्याची शक्यता जास्त असते. डिग्रेडेशन होऊ शकतं देशाचं, म्हणजेच अपघटन होऊ शकतं. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन. आणि हळूहळू तसं जर व्हायला लागलं की लोक त्याला देव मानायला लागले, सगळं त्याचं मान्य करायला लागले, तर मग तो हळूहळू काय प्राईम मिनिस्टरवरून डिक्टेटर बनेल. डिक्टेटर बनणं म्हणजे काय, हुकुमशाह. म्हणजे मग नंतर त्याला वाटेल की मी जे करतोय तेच सगळं बरोबर आहे. आणि हुकुमशाही जर आली तर मग एखाद्या देशाचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही, असं त्यांनी या टेक्स्टमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण टेक्स्टकडे जाऊ. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. If we wish to maintain democracy not merely in the form but also in fact, what must we do? The first thing in my judgment we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. जर मेंटेन करायची असेल डेमोक्रेसी, इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मिअरली इन द फॉर्म, फक्त आपला देश डेमोक्रेटिक आहे म्हणून आपण मानायचं डेमोक्रेटिक आहे असं नाही.
डेमोक्रॅटिक आहे तर डेमोक्रेसीचे सगळे प्रिन्सिपल्स जे आहेत ते फॉलो झाले पाहिजेत. मग तिथं इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी ही ॲक्च्युली राबवली गेली पाहिजे. मग एखादा श्रीमंत आहे तर त्याला मग गुन्हा केला तरी सुटका, एखादा गरीब आहे त्यांनी छोटा गुन्हा केला तरी त्याला अडकवणं, त्याचं कोणी वाली नाही. आपण महत्त्व जास्त श्रीमंत लोकांना देणं किंवा मग पॉलिटिशियन्सला देणं. पॉलिटिशियन तरी कोण आहेत, ठीक आहे, ते फक्त आपल्यातूनच नेमलं गेलेला, आपणच नेमलेला एक आपला रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ठीक आहे ना. तर त्याला मग वेगळं महत्त्व देणं, बाकीच्यांना नाही देणं, हे सगळं जे आहे, जेव्हा डिस्क्रिमिनेशन व्हायला लागलं तेव्हा मग डेमोक्रेसी आपण मेंटेन करत नाही आहोत. मेंटेन डेमोक्रेसी नॉट मियरली इन द फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट. म्हणजे फक्त नावाला डेमोक्रेसी म्हणून नाही, ठीक आहे, ॲक्च्युलीमध्ये रन झाली पाहिजे फॅक्टमध्ये. व्हॉट मस्ट वी डू, आणि ते होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स. कुठलाही देश जर असेल तर त्याचे काही ऑब्जेक्टिव्स असतात, सामाजिक ऑब्जेक्टिव्स असतात. ऑब्जेक्टिव्स म्हणजे एम्स, ध्येय असतात. ओके, सामाजिक लेवलवरचे काही ध्येय असतात की समाज अशा पद्धतीने सुधारला पाहिजे वगैरे. कुठल्याही देशाचं जे आहे हे असणारच आहे, ध्येय असणारच आहे. प्लस आणखीन दुसरा कुठला मुद्दा आहे, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. कुठल्याही देशाचे आणखीन एक ध्येय काय असू शकतं, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग बनणं. म्हणजे पैसा जो आहे, देशाचं अर्निंग वाढलं पाहिजे. GDP ज्याला म्हणतात आपण, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एखाद्या देशाचं जितकं आपण जास्त करू, जितकं काम एखाद्या देशातली लोक जास्त करतील तितका पैसा जास्त मिळेल आणि देश श्रीमंत होईल. देश श्रीमंत झाला तर ईच अँड एव्हरी पर्सन लिव्हिंग इन दॅट कंट्री विल बिकम रिच. ओके, तर मग कुठल्याही देशाचे असे काही ध्येय असतात, इकॉनॉमिक आणि प्लस सोशल, सामाजिक लेवलवरती. मग कुणी असा काय म्हणता येईल, सामाजिकदृष्ट्या खूप खचलेला एखादा खूप मोठा असं नको, एखादा खूप श्रीमंत एखादा खूप गरीब असं नको. मग आपल्या देशामध्ये आपण बघतोच गरीब आणि श्रीमंत ह्याच्यामधलं अंतर तर ऑब्व्हियसली खूप जास्त आहे आपल्या देशामध्ये, ते आपल्याला कळतंच. तर मग डेमोक्रेसी आपली व्यवस्थित रन करते का, तो एक विचारण्यासारखा प्रश्न आहे. एकच माणूस, ज्याचं 26 मजल्याचं बिल्डिंग आहे, अंबानी, मुंबईमध्ये, ओके, आणि असेही लोक आहेत त्याच मुंबईमध्ये आजूबाजूलाच जे एका खोलीमध्ये 26 लोक राहत असतील, अशी पण परिस्थिती आहे. तर मग खरंच आपलं नेशन डेमोक्रेटिक आहे का, हे पण विचार करण्याची गरज आहे. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू द कॉन्स्टिट्यूशनल मेथड. मग आता हे अचीव कसं करायचं, हे जे ध्येय आहे ते इकॉनॉमिक, म्हणजे फक्त एकच जण श्रीमंत होत चालला आहे, काय बाकीचे गरीब होत चाललेत, हे नाही झालं पाहिजे. हे सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल, इक्वॅलिटी जी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. तर मग ते घडण्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे. मग ते घडवण्यासाठी आपण कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स वापरल्या पाहिजेत ते अचीव करण्यासाठी, सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स आपले. आता कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स म्हणजे काय, की घटनेबाह्य जाऊन न करणं काही. कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे घटनेच्या मर्यादेत राहून आपण सोशल आणि इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स आपले जे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तो कसा, आता एखादा श्रीमंत माणूस आहे, तर मग आता अंबानी खूप श्रीमंत आहे म्हणजे त्याच्याकडचे सगळे पैसे काढून घेऊन गरिबांमध्ये वाटायचे का. त्यांनी मेहनत केली, त्याचा बिझनेस ग्रो केला त्यांनी त्याच्या मेहनतीने, आणि मग त्यांनी पैसे कमवले ना. मग हे अनकॉन्स्टिट्यूशनल होईल की सरळ तू श्रीमंत आहेस, तुझे पैसे दे, आणि हे गरीब लोक आहेत यांना आम्ही वाटून टाकू. हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे, हे अनकॉन्स्टिट्यूशनल झालं. मग कॉन्स्टिट्यूशनल मेथड काय झाली, की अंबानी जर करोडो रुपये कमवतोय, ठीक आहे, तर मग त्याला टॅक्सच्या स्वरूपामध्ये काहीतरी लावलं जातं. ओके, आणि जो टॅक्स जो आहे त्या टॅक्समधून मिळणारा गव्हर्नमेंटला जो पैसा आहे तो गरिबांच्या उद्धारासाठी सरकार लावू शकतं. हे कॉन्स्टिट्यूशनल झालं. अनकॉन्स्टिट्यूशनल काय झालं, एखादा माणूस आहे ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे, एखादा माणूस आहे त्याच्याकडे 3 एकर जमीन आहे. मग असं करता येईल का, तुझ्याकडे 100 एकर आहे, तुला खूप जास्त आहे, तुझी दे, आणि ह्या 3 एकरवाल्याला थोडी दे वगैरे. का, त्यांनी का द्यावी, त्यांनी ती कमवलेली असेल ना जमीन. ओके, तर मग हे केलं जाऊ शकतं की लाईक गरीब जे लोक आहेत त्यांची कंडिशन सुधारवण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले पाहिजे. जे गरीब आहेत त्यांना अपॉर्च्युनिटीज कशा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, सो दॅट हा जो डिफरन्स आहे गरिबी श्रीमंतीमधला तो कसा कमी करता येईल, याकडं भर देणं हे कॉन्स्टिट्यूशनल झालं. पण एकाचं घेऊन दुसऱ्याला सरळ देणं, ओके, दॅट इज अनकॉन्स्टिट्यूशनल. तर मग आपले जे इकॉनॉमिक आणि सोशल ऑब्जेक्टिव्स आहेत ते सगळे आपण कॉन्स्टिट्यूशनच्या मर्यादेत राहून पूर्ण करण्याची गरज आहे, जर आपल्याला मेंटेन करायची असेल डेमोक्रेसी एखाद्या देशामध्ये.
when there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional method. म्हणजे होतं काय, जर मग कॉन्स्टिट्यूशनल मेथडनी हे अचीव करणं अवघड व्हायला लागलं की मग अनकॉन्स्टिट्यूशनल मेथडला लोक प्रमोट करायला लागतात की नाही हे असंच झालं पाहिजे. ओके, पण ते चुकीचंच आहे. अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड एकदा तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहून दिलं की बाबा हे या पद्धतीने देश चालणार आहे, तर त्याला आपण फॉलो केलं गेलं पाहिजे. मग हे जर अचीव होत नसेल तर मग एक मानसिकता कशी होऊन जाते की चला अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्सचा वापर करून आपण हा ध्येय जे आहे ते अचीव करण्याचा प्रयत्न करू, पण ते चुकीचंच आहे. बट वेअर कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्स. पण जर कॉन्स्टिट्यूशनल मेथड्सनी जर आपण अचीव करू शकत असू तर मग अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्सकडे का जायचं. ओके, आता आपल्याला हे माहितीच आहे की आपण नोकरी करतो, प्रत्येकजण जो नोकरी करतो त्याचं एक इन्कमचे स्लॅब्स असतात. लाईक की 5 लाखापर्यंत इन्कम असेल तर त्याला टॅक्स नाही भरायचा. 5 लाख ते 10 लाख जर त्याची इन्कम असेल वार्षिक तर मग त्यांनी एक 5% टॅक्स भरायचा. 10 ते 20 असेल त्यांनी 10% भरायचा. असे काही जे नियमावली असती ती कशासाठी असती, जास्त पैसा आहे त्याला जरासा जास्त टॅक्स, ज्याच्याकडे कमी पैसा आहे त्याला कमी टॅक्स. हे करून काय करतो आपण की जो पैसा कलेक्ट होतो तो आपण वापरला जाऊ शकतो, जे लोक या गरिबी मध्ये आहेत वगैरे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वापरलं जाऊ शकतं. हे कॉन्स्टिट्यूशनल झालं. तुम्ही एक नियम ठरवून द्या, त्या पद्धतीनं तुम्ही टॅक्स लावा आणि त्या पद्धतीनं लोकांना मेहनत करू द्या. ज्याची जशी कॅपॅबिलिटी आहे त्या पद्धतीनं तो पैसा कमवेल. ओके, आणि पैसा जर कमवला तर तो जितका जास्त पैसा कमवेल तितका जास्त तो टॅक्स पण गव्हर्नमेंटलाच भरणार आहे. त्यामुळं मग त्याला तुम्ही रोखू शकत नाही पैसा कमवण्यापासून, कारण की त्याचं पैसा कमवणं इनडायरेक्टली आपल्या देशाच्या आर्थिक बळकटीसाठी मदत करणारच आहे. त्यामुळं कुणाच्या कमाईवरती आपण अडथळे नाही आणू शकत, गव्हर्नमेंट अडथळे नाही आणू शकत. हो, नक्कीच गव्हर्नमेंट त्याच्याकडून थोडासा जास्त प्रमाणामध्ये टॅक्स, इतकं पण नाही की तू कमवले 100 रुपये तर तुझे 50 रुपये दे वगैरे. ऑब्वियसली त्यांनी मेहनत केली तर त्यामध्ये एक पर्सेंटेज ठरवून देऊन, जसं आहे ऑलरेडी इन्कम टॅक्स जो लावला जातो. ओके, तर त्याच पद्धतीने ते स्लॅब्स पाडून त्या पद्धतीनं टॅक्स गोळा करून हे जे पैसे आहेत ते वापरले जाऊ शकतात. But where constitutional methods are open, there can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the grammar of anarchy. Okay, grammar of anarchy चं इथे एक्सप्लेनेशन दिले ते बघा. A state of disorder due to the absence of non-recognition of controlling system. Anarchy म्हणजे पुन्हा डिक्टेटरशिप, हुकुमशाही ज्याला आपण म्हणतो, तर तसं होऊन जातं. जर तुम्ही अनकॉन्स्टिट्यूशनल मेथडचा वापर करायला लागला की मग तुम्ही काय करताय, कुठं चाललाय, तुम्ही अनार्कीकडं चाललाय. तुमचा देश डेमोक्रेसीकडं नाही राहिला. आता डेमोक्रेसीकडून कुठं चाललाय, जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला मान्य न करता अनकॉन्स्टिट्यूशनल गोष्टी करायला लागला तर मग काय होतं, अनार्की सुरू होते, डेमोक्रेसी राहत नाही. अँड द सूनर दे आर अबंडंट द बेटर फॉर अस. आणि त्यामुळं अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्सला अबंडन करणं, जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर अबंडन करणं म्हणजे सोडून देणं. ओके, दॅट इज बेटर फॉर अस. ते आपल्यासाठी खूप चांगलं असेल.